नव्हती झालं. तू दरवर्षाला नव्या दिंडीत जायचं, तुला कुठे ठेवून करतो का? तू ज्या दिंडीत गेला त्या दिंड्यांच्या दिंड्याच वाढवल्या तो. दिंड्यांचं असं आहे महाराज. एखाद्याला नुसतं म्हण ना ही चाल नंतर म्हण, मला म्हण ना दिंडी गेली ओढत दुसरी दिंडी. या दिंड्या वाढल्या का म्हणून? भजने नाही वाढले, भजने त्या टोळ्या वाढल्या. अजून 2-4 वर्षानं ह्या दिंडीवाल्यानं माशाची वशी ती एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला. बरं, ही दिंड्यांवाली मंडळी अशी आहे, ही जुनी नव्यांना जमून देती नाही, लई खोडीची. पोरानं टाळ घेतलं का माथाड उठलं ते बरोबर म्हणलं बोलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावर. आणि महाराज 5-10 वर्षात जाऊ द्या, माना नका मानू, पण सगळ्या क्षेत्रात तरुण पोर येतात. गावांमधले सप्त्यांचे कारभार तुम्ही पोरांक देऊन पहा, भ्रष्टाचार होत नाही, कधीच होत. कारण पोरांची एक आयडिया राहते, खिशातले पेट्रोलला 100 गेले तरी चालतील, पण काहीतरी चांगलं करून दाखवायचं. पत्रिका नेऊन द्यायची, ते 100 दोघांचं पेट्रोल टाकीतात पण नेऊन देतात. जुनी मंडळी तशी नाही, पेट्रोल अधिक नाश्ता वसूल. नवीन तुम्ही दिंड्या, आता हे दिंड्या निघाल्या झालं, अजून 2-4 दिवसानं सुरू झाल्या दिंड्या निघाल्या ना. 2-4 पोरं दिंडीत राहतात, पण 90% काम पोरं दिंडीतलं करतात. भांडे ठेवणं, ट्रॅक्टर भरणं, भांडे लावणं, टँकर भरणं, पंक्ती वाढणं, भांडे घासून ठेवणं, अख्खी कामं कोण करतात? दिंडीतले काय? दिंडी मालक तर नुसता वया घेऊनच बसतो. आणि ते संगत 2-4 राहते, ते नुसते बाबाला दूध आण कॉफी आण. उरलेलं ये हंट्या पोरं मेले बांबू उपटू. नाही तर सगळी कामं जवळजवळ पोरच करतात. काय मध्ये आणि कधी धरण्यात येतं महाराज, कोणत्याही कार्यक्रमात पोरं जर असतील ना, त्या कार्यक्रमाला रंग वेगळाच. पण ही जुनी मंडळी नांगाटी जमून देते नाही. आणि जुन्या माणसांचा दोष नाही, त्यांना 2 खोडी आहेत. एक, त्यांच्या पुढे गेलेलं त्यांना चालत नाही, दाबून राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं नाव घेतलं नाही तर त्यांना गुदगुल्या होत्या. त्यांना फक्त असं म्हणायचं, वा या 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 बसा बोकांडी आमच्या. त्यांना फक्त असं म्हणायचं, तुमच्यामुळे सप्ता अन्याच उड्या त्या. नाही नाही नाही, कोणतीही गोष्ट देणार तेव्हा. आणि परमार्थ दिंडी सप्ताह तरुणपणात शोभत. एक तर वाक्य सांगा मला तुम्हाला, 55 वर्षाच्या पुढच्या माणसानं कोणत्या क्षेत्रात काम करू नये, निवांत घरी बसवा. कीर्तनकारानं सुद्धा 55 झाला ना, फेटा ठेवून द्यावा बस. काय कुठे घरी बस. 75 ग्रामपंचायतीला उभं राहील, पियानोच टाका, हात आलायचा, सार्ज फाटले तरी सही. ग्रामसेवक म्हणला तुम्ही सही नका, अर्धच संपले तर सही का तरी ते मात्र म्हणलं यंदा होऊ द्या. का होऊ द्या, मरायचं पिढी आवडत नाही तर 10 लाख घालून सरपंच झालं मावळं, आणि त्याला सही काय भेटत नाही.
तर पडतो मग राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभं राहिलाय झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे आखलीचा पत्ता नाही आणि डोकं लावल्याशिवाय आता अजून 26 जानेवारीला पहा गाव पुढाऱ्यांची भाषण गावातल्या शाळेत पोरं पहिली ते चौथीचे त्यांची बुद्धी तर पाहिजे का नाही भाषण करणार पोरं मला एक सांगा वक्त्यानं समोरच्या माणसाचा वयोगट पाहून बोलावं का स्वतःला वाटेल ते बोलावं वयोगट आता पहिली ते चौथीचे पोरं म्हणजे लईतले 8 वर्षाचं पोर आहे 8ही नाही हा त्यांना इंग्रजाच्या गप्पा सांगायच्या इंग्रजांनी देश धुतला रे ते पोर म्हणलं धुऊ दे पण ते इतका नाही धुतला म्हणजे खिडक्या इकल्या चौकटी इकल्या संडास खालं बरं भांड खालं तर ठीक आहे भांडातलं का खावा अर्थ लोकले पुराणी नाश केला शब्द त्यांनी विषय लोभी म्हणून साधन अवघे बुडविले उपयोग काय त्याचा आता उघडी डोळे जरी अद्यापिना कळे मातेचे या खोळे दगड आला पोटाशी काय उपयोग त्याचा गडी देखणारही पण गडी नाही गडी देखणारही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना यांनी सांगतो ध्यानात राहिली तर पहा साबरीचं वन लावून फायदा नाही नपुसक पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही फायद्याचा उपयोग काय झाला 3 शब्द परत नीट आहे का मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पाहू द्या समुद्र तरू शकत नाही पापाची लक्ष्मी किती कमवा खानदान सुखानं जगू शकत नाही मग काही माणसांनी इतका नोकरीला असताना पैसा कमावला याला पोर फायदा झालं ते नवरी बांधल्यानं ते मिवणीला खुणवायचे ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज पण झटका आहेच कळत नाही पण झटका ज्यांनी ज्यांनी नोकरी केल्या पगाराला हातच नाही लावला वरच्यावर भागवलं रिटायर झाले येणे झाले आला आरतीला भाव इकडून पार्सद घेतो खातो कोणी केलं कर्म झाले त्याची भाव सांगतो पहिला मुद्दा संपवतो दुसरा मुद्दा माना नाही तर नका मानू पण शास्त्र आहे पौष महिना लागलाय पौष महिना संपला की माघ महिना येणार माघ महिना आला जेवढी डोंगर आहेत सगळी झाडं हिरवी होणार आपोआप पाऊस पडणार नाही पण झाडं हिरवी का 13वा अध्याय
वसंताचे रिझवणे, झाडाचे साजेपणे. वसंत ऋतू आला की आंब्याला बहर येणार, लिंबाला बहर येणार आणि त्यावेळेस आपला गुढीपाडवा येणार, नवीन वर्ष सुरू होणार. आमच्या अवलाद गुढीपाडवा नाही करीत, आम्ही 31/12 झक मारली. गार बापाची पैदा नालायक. 31/12 पेल्या काय अवलाद. अरे हरामी हो, त्या दिवशी सोमवार होता. पेले सोमवारी उतरली एकादशीला. लाज नाही, आबरू नाही, बेशरम. जेवढे जेवढे ह्यावरती 31/12 पेलते, तुम्हाला हे वर्ष अतिशय वाईट झालं. वाईट नाही, खूपच निघणार तुमचा. हलकं नाही. गुढीपाडव्याला लाईटा लावा ना घरात, गुढीपाडव्याला करा ना काय करायचं ते. का धरणी धरी पीक गाई, हे कोण सांगायला. झाडाला आंब्याला बर येणार, 31/12 आंब्याला बाहेर आलं. चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर. भाद्रपदी पोळ्याला जळवेल. चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. देव ठेवेल तसं राहायचं, बस. फक्त एक करायचं, भजनापासून बाजूला जायचं नाही. देव वाईट करीत नाही. दिंडी 3 एकरी झाले ना आमच्या बोकांडी आले, ठीक आहे. परत नीट ऐका. तुमचं लग्न जिच्याशी होणार तिथे होणार. 3 शब्द सांगून टाकतो. तुमचं लग्न जिच्याशी होणार तिच्याशीच होणार. तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार. आणि तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हाच येणार. तिथे डोकं नाही लावत. काही लोक औषध पिऊन मेले नाही, काही पाहून मेले, औषध मेले भाऊ नाही. तुमचं लग्न जिथं होणार. रावणाने प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला. रावणाने, माझा जावाई कोण असेल. ब्रह्मदेवाला सांगितलं ते नदीला मासे धरते ते तो जावाई. ते बिघडलं रावण. श्रीमंत माणसं डोक्यात कमी. त्यानं लगेच 2-4 कार्यकर्त्याला सांगितलं इकडे या, एक क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या त्याचा गेम करा. कार्यकर्ते ताईट झाले, मुतले. निष्ठावंत होते, निष्ठावंत. आला सीझन नालायकांचा 2-3 महिने. वाजवा टाळ्या शिजवा नाळ्या. त्यांनी त्याला मारलं, त्याच्या पायाचा तोडला अंगठा आणि ते दिलं पाण्यात टाकून. यांना वाटलं ते मेलं. पण पुरावा असा आहे दाख्यातला, देव राखीत या मारीन कोण. ज्याला देव राखीत त्याला कोण मारीन. ते वाहून गेलं आणि एका झाडाला अडकलं. त्या झाडाला अडकलं तर त्या नगरीचा मेलता राजा. पण नियम असा होता, जो सकाळी दिसन तो राजा. सापडला ना हे दिवस उठताच राजा. त्यानं रावणाची पोर बायको केली. रावणानं जावाई धोंड्याला बोलावला आणि रावण म्हणले, बघ माझी पोरगी मासे धरणाला जाणार होती, मी राजाला दिली. तुम्हाला बोंबलू नको, तोच मी. त्यामुळे तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम, तू त्याला अंगठा. तुमचं लग्न जिथं होणार तिथं होणार, तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जिथं होणार तिथं होणार. आता लग्नामध्ये 2 प्रकार आहेत, पटापटा ऐका. एक वर्ग म्हणतोय लग्न करू नये, म्हणजे नाही केलं तरी चालतं, असं शिक्का नाही, केलंच पाहिजे, पण करावं. म्हातारपणी येडेवाणी करण्यापेक्षा हे कलियुग आहे. इथं बिगर बायकोचं राहण्याचा काळ आता राहिला नाही. आगडी जरा खतरनाक आहे. आणि ज्याला बायको करायची नाही त्याने याचा वापर करायचा नाही. खतरनाक गुडिया. कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. स्टॅच्यू असतंय ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची पाहतात. प्लॅस्टिकचे काय आगडी डेंजर. आणि हा गडी असं आहे, चांगलंच पाहतो असं नाही. दुसऱ्या अध्यायात शिववी आहे, दुसऱ्या अध्यायात शिववी आहे. स्पर्शाचे 2 गुण, मऊ आणि कठीण. त्याला मऊ आणि कठीण चालतं.
याला भ्यासूर आणि सुरेख चालतो. दुसऱ्या अध्यात अशी ओवी आहे, याला दोन गोष्टी आवडतात, भ्यासूर आणि सुरेख. याला दोन गोष्टी आवडतात, निंदा आणि स्तुती. याला दोन गोष्टी आवडतात, सुगंध आदी दुर्गंध. याला दोन गोष्टी आवडतात, मऊ आणि कठीण. याला स्पर्श लय आवडतो, स्पर्शाच्या बाबतीत लय डेंजर गडी हा. याला स्पर्श लय आवडतो, याला रूप लय आवडतं, रूपाच्या बाबतीत लय खतरनाक. डेंजर. काय करीन बरं, याचं असं वैशिष्ट्य आहे, याला जर गोष्ट आवडली एवढ्याला कामाला जायचं. आणि ही सगळी हलकट याचं ऐकायचं कधी डेंजर. म्हणून तर महाराजांनी प्रमाण किती सुंदर लिहिलंय, इंद्रियाचे धनी आम्ही लग्न करायचं नाही, तो त्याच्या मनाचा प्रश्न. त्याला आपण बळजबरी करू शकत नाही. फायनल बर का, पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरा एक वर्ग असा आहे, दोन्ही वर्ग नीट आहे का, तो म्हणेल लग्न करायला पाहिजे. आता त्याला थोडी जाणकार माल करण्यासाठी प्रमाणे 18 अध्यायात अशी ओवी आहे, ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. वर्ण किती झाले? 4. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 वर्ण आहेत. पण असं काही आश्रम आहेत, ते 4 आश्रम आहेत, गृहस्थ आश्रम, ब्रह्मचारी आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 4ही आश्रम एकाच माणसानं करावा का 4 वेगळी माणसं असावं? करेक्ट, एकाच माणसानं करावं. लग्नाच्या अगोदर ब्रह्मचारी राहावं, लग्न झाल्यावर ग्रस्ती व्हावं, नातू झाला का वानप्रस्थी व्हावं, सगळं मिटलं का संन्यासी व्हावं. एकाच माणसाने. नातू झाला का अजानं पुन्हा मागचं पाहू नये. रिलॅक्स. काहींच्या नाताचे लग्न झाले, तरी आज अजून चिंगल्याने उडीतोय. नाही नाही ते नाही. आता हे 4 जे आश्रम आहेत त्याला आता एकाचा आश्रम पाहिजे आपल्याला. संन्यास आश्रम. आता पुढे जाऊन एक वाक्य सांगा, बायको नसणारी माणसं संन्यासी नाही, बायको असणारी माणसं संन्यासी. तुमचं डोकं तुमचं डोकंच बंद होईल असं का म्हणले महाराज. पुरावा असा आहे 5व्या अध्यायात, वव्यांप्रमाणे मी तुम्हाला पाठ करेन देणार. मी आणि माझे विसरले जायचे अंतकरण तो संन्यासी जाण पार्था निरंतर. ज्याचा मी आणि माझा गेला तो माणूस संन्यासी. आणि संसारी माणसाचा तो संन्याशापेक्षा लवकर जातो. संन्याशाला उलटा मी राहतो मरेपर्यंत, आपण कशातच नाही, त्याला राहतो. त्याला एक खटकी पहा किती सुंदर दिली, जडसडोनी वैला निक ये भक्तीचे वाटे लाग, जिये पावसी अव्यंग निजी धाम मास. हा झाला काय त्याला. आणि तेव्हा त्याच्या कीर्तनाला सुरुवात. आता काल लग्न करायचं किंवा नाही हा तुमचा प्रश्न आहे. आता आजच्या ज्या नवरदेवाचं लग्न झालं, बिचारा एवढ्या दुष्काळात वाचला, मामाची का होईना पण गेलो, नाही तर बायको मिळणं अवघड आहे. अवघड नाही, जे राहिले
युवक कार्यकर्ते तुम्ही. आणि आता एक प्रॉब्लेम असा झालाय मला, बऱ्याच लोक हे जाऊन ये पटकन पटकन जाऊन बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का लोक मुली देत नाही. तसं नाही, का द्यायची, त्या लेवलचं पोरग पाहिजे ना. आणि आता काय झालंय, बऱ्याच लोकांचं म्हणणं त्यांनी द्यायला लागत होती पूर्वी. 10 वर्षापूर्वी एखाद्याचा धाबा असेल, 2-3 JCP असतील, तर लोक श्रीमंताला मुलगी देत होते. थोडीशी बुद्धी पुरींच्या बापाची कमी होती. तो माणूस काय विचार करायचा, माझी पोर सुखी राहील म्हणून तो देऊन टाकायचा. जाऊ द्या, पैसे खर्च होत्यात पण पार्टी चांगली. आता आपण जर म्हणलं ना त्यांना 2 JCP आहेत, ते म्हणले असू दे, पोरग पियत आहे का, म्हणले हो, मग त्या JCP न खड्डा घे, आणि तो सांड गाडून टाक. काय तो काळ गेला महाराज. तुमचा एवढा पट्टा आहे ना, एवढा पट्टा, हा कडक टोप्यांचा पट्टा. 10 वर्षापूर्वी तुम्हाला कांद्याचे पैसे मोकार, तुम्ही लय फुगी, तुमची आता जिंकली एवढ्यात. चिंगडी 200 आल्यावर तुम्ही गप झाले. फुगीर मंडळी आता कसली पार तेले आला, डाळीम गेलो. आता ज्यांनी कांदे लावले ते वाफ्यावरच उभं आहे. पाणी तर खपायला लागलं, चिंगडी तर फुगा ना. 10 वर्षापूर्वी तुमच्या माणसानं जर म्हणे ना पोरगी करता का, तर तुम्ही काय म्हणायचे माहिती तेव्हा, 10-12 ट्रॅक्टर कांदे निघायचे, खर्च लिमिटेड, मकाचे पैसे व्हायचे, अनलिमिटेड कुटुंब, पैशाला तोटा नाही. मग तुम्ही काय म्हणायचे माहिती तेव्हा, तुम्ही कुठं, हे कसं शक्य, तुमची जमीन आमचा उकेटा सारखा. आता हे 2-4 वर्षापासून तुमची जिरली. आता तुमची बळच पोराचे बाप पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. हो ना, यंदा नाही, यंदा नाही भाऊ, तो तिकडे देवाला सोडा म्हण नको, तो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोच. ऐका मिळालं महाराज, रेंज गेली काही पोरांची रेंज. व्हायरस आला त्यांना, व्हायरस. बायका नाही रे. आणि आता सध्या लोकांचं काय म्हणणं माहिती का, मुलगी द्यावी. कशी दिली, ज्या बापानं कष्ट करून मुलगी शिकवली, तो मूर्खाला पोरगी कशी केली. आता प्रॉब्लेम सध्या असा आहे, मुली मिळत नाहीत असं नाही, कांदे विकणाऱ्या साध्या शेतकऱ्याने सुद्धा मुलगी ग्रॅज्युएट केली म्हणलं, तो मूर्खाला पोरगी कशी देईल, कशी देईल. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगी शिकवली, त्या लेवलचं पोरग पाहिजे ना, तो कसं देईल. शेतकऱ्याने मुली काबाड कष्ट करून ह्या 4-5 वर्षात शिकवल्या, तो कशी देईल. एक धोत्रावाल्याची भांडे घासणारीची मुलगी 12वी पास आहे, तो कसं काय येड्याला पोरी देईन. 10वी-12वीची सांड काय करायची, भंगार नाही तर कोण देतो पोरगी, बायको नाही. आता तुम्ही तो नादच सोडून द्या. मी आता प्रचाराला निघा. नाईन्टी हाणायची बगलात कुशिडे झाले. 1 साइड बांग पाडते बगल खाली ते इकडे केस काढले, इकडे कुशिडे झाले. मुलगी तहसीलदार आहे, कोण पोरगी देईल तुम्हाला. 1.5 लाख पेमेंट येतो घेतला, लिहिता तरी येते 1.5 लाख. आता तो विषय जवळजवळ सोडूनच द्या. आता जे राहिले त्यांना एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, पाहणे.
नाही झोप आली म्हणजे काय रे किस वाट लागली वाट मामा मुलगी आहे का नाही मी आला मामाला नाही मामा मुलगी आहे किती दोन आहे का वा मामा दोन त्या दोन तुझ्या रे दोन अरे तुझ्या रे एबरे तो मागच्या लपला तू हा नाही तू झाला बॉस आहे तो लाल टी शर्ट वाला दोन तुझ्या रे नाही तुझ्या नाही का मामाचंच लगीन झालं नाही मामाच मोकळ नाही तरी गेला जन्म एक वैशिष्ट्य आहे या कुटुंबाचा आदर्श घ्या लग्नातले सत्कार बंद लग्न साधं आणि वरातीला कीर्तन आदर्श घेण्यासारखं आणि दुष्काळ नाही आता ऊत आला पैशाला ऊत पैसा लई झाला गेल्या वर्षीपेक्षा यंदा लग्न टोले जंग हो राहील आणि फक्त काय म्हणलं दुष्काळ दुष्काळच नाही तुम्ही म्हणाले नालायक मला नालायक म्हणा कोणी लोक 2-4 वर्ष झाली केव्हा घरचं पाणी पितात लोक दुष्काळ फक्त दोघांना आहे शेतकऱ्याला आणि त्याच्या जनावरांना बाकी कोणाला काय झालं काय दुष्काळ आलाय खेड्यात लगीन करीन लोक लग्न तुमचं जिथे होणार तिथे होणार म्हणून तर म्हणलं जाते या कुंदे तुषार हार धवला या शुभ्रवश्रारुता या वीणा वरदंड पंडित करा या श्वेत पद्मा शंकर प्रभुति देवे सदा वंदिता साधु सरस्वती भगवती निशेष जाड्या शुभंग सावधान ऐकून सुद्धा तुम्हाला कस तरी झालं असं नाही चला थोडं पुढे तुम्ही पुढे जायचंच खावा लग्न जिथं होणार तिथं होणार जन्म जिथं होणार तिथे होणार मरण जिथं होणार आता बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्या लागतात आता हे मी सांगू का घ्या लिहून एक बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा तर बायको इतकी स्मार्ट एकाला लाल कांद्याचे पैसे झाले त्याला बायकोला नथ केली बायको बासक्या नाकाची नथ घालाव कुठं त्यानं दामन तापावला नाक बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं
स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा, बायको रंगाने सावली असावी असा नियम आहे. गोरी बायको करू नाही, फुकाट मिळाली तरी करून करायचं काय. उन्हात नेवा तर लाल पडती, लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. बायको सावली पाहिजे, वांगे लावायला चालत 3 चिंगळ्या निवडायचा. अजून एक गोष्ट आहे, बायको पाहताना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा, महिला मंडळ, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेले हो, घरी गेले हो. तुम्ही का लगेच पाय लगेच पाय पा सुरुवात केली म्हणत बाबा जबाब नाही, शब्दाचं पुढे जात नाही. लग्न झाले की संसार सुरू होतो. आता महिला म्हणलं तुम्ही संसार कशाला म्हणता? पप्प्या गुड्डी बट्टी ए पप्प्या गुड्डी बट्टी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लाइटर बर्नर सेक्रेटरी हिटर फिटर एअर वापे चिंगड्या कांदे गोंड्या बकरा अंडे लाटणा फुकणी उशी तवा संडाबा तुरुंजी नोटा बेडशी दिवा चमचा उरगळ उशी गादी टक्क्या नळ्या नळ्या खांडो खोटो बोंडो सुद्धा गजिरवाने घरात काढते कुणाला लागली सीता वहिनी साहेब दे धक्का धोबी बेचार भरताला परत गोष्ट होतो डोंगरोडी तो कथा कळला शिक्षणाचा ऐकून छंडा मालमीत खान राजनीती दबंग वाटे शिंगम बॉडगा धक्का चिकणी चिमिनी दुनियादारी लय भारी वाजेवंत झाला तर सतकली पपिते पपिते पारला ही पोरगी साजू तो शेतीवादी गाडी सुटली पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी ओढाईवर आला बाबा बोलली झिंगाट सुरू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय बाई वाडेवर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं एवढं पाठ करा 1 वर्ष लागत. हा संसार आहे. आता इथे एक गोष्ट आहे, एवढा मुद्दा ध्यानात ठेवा. संसार हा तुकाराम महाराजांनी एक व्याख्या केली, संसार दुःख मूळ. बरोबर का? 15वा अध्याय असं सांगतो, आका उपजणे आणि निमणे म्हणजे जन्माला येणे आणि मरणे हा एक संसार. दुसरा अध्याय सांगतो उपजे ते नासे नासले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. ही एक खराची संसार व्याख्या आहे. आणि जन्म आणि मृत्यू मधला अंतर म्हणजे संसार. एक वाक्य सांगा, संसार दुःखाचा आहे पण अज्ञानाला आणि संसार सुखाचा आहे ज्ञानाला. ज्याला ज्ञान आहे त्याला संसार सुखाचा आहे. बाप बोलला की पोरगा फाशी घेतो, ज्ञानी का अज्ञानी? अज्ञानी. कर्ज झालं म्हणून शेतकरी आत्महत्या करतो, अज्ञानी. नवरा बोलला की बायको इरीत उडी टाकते, अज्ञानी. ज्ञानी माणसं या गोष्टी करणारच नाही. ज्ञानी माणसं काय म्हणतील माहिती का? शरीर एकदाच मिळालंय, नाही संसार झाला तर चालेल, भजनाला वापरून घ्यावा, नाहीतरी कधीतरी मरायचंच. येताना तर आपण काय आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि आपण ज्यांच्यासाठी कमावलं ते काय लय स्विच नाही, ते तरी कुठं स्विच आहे. आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची, काय आलं कमावायची मला काय उपयोग? आता नीट आहे का? आता हे 5-6 महिन्यापासून शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या. हे 2-4 महिन्यात मरण शेतकरी त्याने डोक्यातून काढू लागलो. फायदाच नाही तर मरता का? आपण मरणार, मागच्याला 1 लाख मंजूर होणार, 22च मिळाल्यात, काय मरता? आता शेतकरी आत्महत्या जवळजवळ बंद झाल्या, मोर्चे बंद झाले, 2 महिने झाले. डांबरीवर येईल लोक येऊन करतात का? डांबर थापलं पण फरक नाही पडला, मोर्चे बंद झाले. आता हे 2-4 महिन्यात तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलला जा, आत्महत्या करणारी माणसं कोण आहेत? आता शेतकरी नाही, मग कोण? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ITI ह्या अवलादीला माझ आहे सध्या. तुम्ही बा याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणते जा, 10वी-12वीचे शीघ्रच फाशी घ्यायला काय म्हणते तुम्ही? बरं काही झालं ना, बाप बोलला फाशी, पोर नाही म्हणली फाशी. मी इतके दिवस चालवलो, आता नाही म्हणली फाशी. हे हलकट विचार आहे मला. आणि आत्महत्या कॉलेजची शिंगर का करते माहिती का?
यांना 70ची पल्सर, लाखाची बाईक, 10,000चा मोबाईल, 2-2,500चा त्याच्या पायात उतटून गेली. आवला बाप पिसाळेल त्याचा, हे पिसाळेलपणात होईल. ते मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला चालते. ते कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. आणि या पोरांची बाजू घेणारी कोण आहे? त्याची आई. तिथं लय खोडीचं दैवत ते जागृत देवस्थान. पोरेला बापाने 100 दिले ते पेट्रोलला, हिनं काय 100 द्यायचे? राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच तो 9वी पासून पाहते मी त्याला. तो जसा त्या आता त्या पोराला खर्च जाऊन खिशात किती शिल्लक आहे? 100. ते चांगलंच बसेल का नाही का? तुम्हाला एक वाक्य सांगू का? माणसाला पैसा उच्चही नेऊ शकतो, संपू शकतो. लक्ष्मी येते. वा ती रंकही करू शकते, राजाही करू शकते. लक्ष्मी येते. एक दिवस तुमच्यावर जर प्रसन्न झाली तर स्वर्गातून सुद्धा तुम्हाला तो राम राम घालतील लोक. लक्ष्मी ती नम्रतेनं टिकवली तरच टिकती. ती उतटल्यावानी चालत नाही. यांच्या हातात 100 उरले शिल्लक, गोवा खायचा, क्वार्टर प्यायची, 90 हाणायची, भंगार कार्ट्यांच्या नादी लागायचं. शेमडेपोरीच्या प्रेमात पडलं. पोरही भंगारच. तिच्या पायी 3 पोरांनी कॅनॉन मध्ये उड्या टाकायचं. चौथवी लागलं. तर तिला काय अक्कल आहे? फक्त तिला काय पेट्रोल टाकायचं नाही, मोबाईलचा बॅलन्स टाकायचा नाही, हॉटेलचं बिल भरायचं नाही, फक्त त्याच्या गाडीवर माग तोंड बांधून बसायचं. एवढं ओळखू येऊ नये म्हणून पॅन्ट शर्ट घालायचा. 5 मिनिटं गेले पोलिसाला ड्रायव्हर ओळखाय मागचा का पुढचा. आणि त्या पोरीचा बाप आला इंदुरीच्या कीर्तना, आणि पोऱ्याचा बाप आला. आणि खरं सांगा मार, आपली कीर्तन आहे ना मार, वर्षातून 4 वेळा ऐकावं, दर 3 महिन्याने एकदा. फरक पडत नाही? 4 डोस व्हायला पाहिजे वर्षात, दर 3 महिन्याला एक. मी म्हणतो जाऊ द्या मरू द्या, पण 50% तर फरक नक्कीच. आणि निमार्द झालाय. ते पोरीचा बाप इंद्रिकेचे कीर्तन आला आणि इंद्री कीर्तन ऐकून गेला. त्या पोरीला म्हणलं इकडे तू जर त्या पोऱ्याबरोबर दिसली ना मेली, तू मेलीच. त्यानं त्या पोरीला सांगितलं भाऊ, त्या पोरीनं सांगितलं त्या पोराला मानात सोडून दे. मा बापानं कीर्तन ऐकलंय, पिसाळाय मा बाप, मला तर रिपीट करीलच, तुला तर बघशीलच. तो म्हणला तू माझी नाही ना कोणाची. तो पोरे आता ही गोष्ट कोणाला सांगेल? तिच्या आईला. त्याच्या आईला सांगितलंय बघ, 9वी पासून आमचं प्रेम होतं. तिचा बाप आता मला फटकील. तिच्या बापाला विचारून बोलून घे. ती गेली नवऱ्याला सांगायला. त्याला इंद्रिकडचं तिचं नाही, त्यानं बायको द्या 2-4 काय झालं काय कळा. त्या पोराने घेतलं औषध प्याला नाही तो. त्यामुळे कांद्याच्या रोपाचं कोण शिल्लक होतं. तिनावरला म्हणली पा आहे ना, घेतलं ना औषध, झालं ना तुमच्या मनाजवळ, तुम्हाला मिळालं नाही ना, होईल परत.